गोंडवाड्याचे रहस्य, एक रहस्यमय थरारकथा. भाग 1. रात्रीचे 11 वाजले होते. मुंबईच्या गर्दीतून बाहेर होऊन अनिरुद्ध आपल्या लॅपटॉपवर एक नवीन रहस्यकथा लिहित बसला होता. पण त्याचा मेंदू शून्यात हरवला होता. शब्द जमवण्याचा प्रयत्न करूनही काही सुचत नव्हतं. अचानक त्याच्या ईमेलवर एक अनोळखी मेल आला. जर तुम्हाला खऱ्या रहस्याची अनुभूती घ्यायची असेल तर तुम्ही सप्तशृंगी वाड्यात या. सत्य तुमच्या समोर उघड होईल. अनिरुद्धने मेल पाठवणाऱ्याचे नाव पाहिले. अज्ञात. ही काही नवीन फसवणूक तर नाही ना? तो स्वतःशीच पुटपुटला. पण लेखक म्हणून रहस्याच्या मागे जाण्याची त्याला सवय होती. त्याने इंटरनेटवर शोध घेतला. सप्तशृंगी वाडा नावाचा कुठलाही उल्लेख सापडला नाही. पण मेलमध्ये दिलेल्या पत्त्यावर तो नाशिकजवळच्या एका दुर्गम भागात असल्याचं दिसत होतं. त्याचं कुतूहल जागं झालं. हे काय नवीन प्रकरण आहे? तो अधिक माहिती मिळवण्यासाठी एका जुन्या इतिहासकार मित्राला, श्रीनिवास जोशीला, फोन लावला. श्रीनिवास, तुला सप्तशृंगी वाड्याबद्दल काही माहिती आहे का? पलीकडून काही क्षण शांतता होती. मग गंभीर आवाज आला. तू का विचारतो आहेस? कोणीतरी मला तिथे बोलावलंय. काय आहे तिथे? श्रीनिवासचा आवाज जड झाला. अनिरुद्ध, त्या वाड्याचा इतिहास फार भयानक आहे. 100 वर्षांपूर्वी तिथे वैष्णवी नावाची स्त्री राहायची. ती अचानक गायब झाली आणि तिच्या आत्म्याची तिथे वस्ती असल्याचं लोक म्हणतात. अनिरुद्धच्या उत्सुकतेने शिखर गाठलं. मग तिथे जायला हवं. नाही, ती जागा शापित आहे. तिथे गेलेले परत आले नाहीत. अनिरुद्ध हसला. शाप वगैरे काही नसतं मित्रा. मी सत्य शोधून काढल्याशिवाय परत येणार नाही. अनिरुद्धने आपल्या बॅगेत काही आवश्यक गोष्टी भरल्या. लॅपटॉप, कॅमेरा, नोटबुक आणि एक टॉर्च. तो दुसऱ्या दिवशी पहाटे नाशिकच्या दिशेने निघाला. प्रवास साधारण 4 तासांचा होता. रस्त्यात त्याला एका चहाच्या टपरीवर थांबावं लागलं. तिथे गावकरी बसले होते. अनिरुद्धने सहज विचारलं, सप्तशृंगी वाड्याचा रस्ता कुठून जातो? गावकऱ्यांचे चेहरे ताबडतोब बदलले. एक वयस्कर गृहस्थ पुढे आले आणि म्हणाले, तुम्ही तिथे का जाणार? त्या वाड्यात गेल्यावर कोणी परत आलेलं नाही. अनिरुद्ध हसला. असं काही नसतं. मी लेखक आहे, फक्त माहिती गोळा करायला चाललोय. गावकरी डोळ्यात भीती घेऊन एकमेकांकडे पाहू लागले. पण कोणीही अधिक काही बोलले नाही. शेवटी एका तरुणाने त्याला रस्ता दाखवला. थोड्या वेळाने अनिरुद्ध त्या वाड्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचला. वाडा प्रचंड मोठा आणि सुस्थितीत असला तरी तिथे एक प्रकारची भीतीदायक शांतता होती. वाऱ्याचा हलका झोतही अंगावर काटा आणत होता. हे ठिकाण एवढं शांत का आहे? त्याने स्वतःशी विचार केला. त्याने हळूच दरवाजा उघडला. तो चरचर आवाज करत उघडला. आत प्रवेश केल्यावर त्याला धूळ भरलेला मोठा हॉल दिसला. छतावर जुने झुंबर होते, भिंतींवर काही चित्रे होती आणि मधोमध एक जुनी लाकडी पायरी वर जात होती. तेवढ्यात अचानक, कोण आहे तिथे? अनिरुद्ध दचकला. आवाज कुठून आला हे समजायच्या आत त्याच्या समोर एक काळसर सावली चमकून गेली. अनिरुद्धच्या समोर एक क्षणासाठी काळसर सावली चमकून गेली. तो स्तब्ध झाला. हॉलमधलं वातावरण अचानक गूढ आणि भयावह वाटू लागलं. त्याच्या हृदयाची धडधड वाढली, पण तो घाबरला नाही. कोणी आहे का? त्याने जोरात विचारलं. कोणताच आवाज आला नाही. हवेत एक प्रकारचा गारठा जाणवत होता. टॉर्च काढून त्याने भिंतीवर रोशनी टाकली. चित्रांवर काळी बुरशी साचलेली होती. एका चित्रात एक सुंदर स्त्री दिसत होती. तिच्या कपाळावर लाल टिकली होती. तिच्या डोळ्यांत एक वेगळंच गूढ होतं. अनिरुद्धने जवळ जाऊन चित्राच्या कोपऱ्यात नाव शोधलं. वैष्णवी. हीच ती स्त्री, जिला श्रीनिवासने सांगितलं होतं. त्याने स्वतःशी विचार केला. तो चित्र पाहत असतानाच अचानक पाठीमागून कोणीतरी अलगद स्पर्श केला. जणू कोणीतरी हात ठेवतंय असं वाटलं. अनिरुद्ध जोरात मागे वळला, पण तिथे कोणीच नव्हतं. हवेचा एक गार झोत त्याच्या गळ्याला स्पर्श करून गेला. कसला मूर्खपणा आहे, तो स्वतःलाच समजावत पुढे निघाला. वाड्यात एका कोपऱ्यात एक जुना लाकडी कपाट उघडं दिसत होतं. त्याने आत डोकावलं. धुळीनं भरलेल्या कपाटात एक जुनी पुस्तकं पडलेली होती. एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लाल शाईने काही लिहिलं होतं. जो सत्याच्या शोधात येतो तो स्वतःच हरवतो. त्या ओळी वाचताच हवेत एक विचित्र कंपन पसरलं आणि अचानक वाऱ्याचा एक जबरदस्त झोत आल्यासारखा कपाटाचं दार जोरात आपटलं. अनिरुद्धच्या हातातलं पुस्तक खाली पडलं. त्याने ते उचलायला वाकतो न वाकतो तोच कुठून तरी एक मळकट, कुजबुजणारा आवाज आला. तू का आलास?